तर मराठा आरक्षणाच्या लढाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पॉवर प्ले पाहायला मिळालाय। मराठा समाजाला आरक्षणाची मागणी पूर्ण करताना मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची अग्निपरीक्षा होती। फडणवीसांनी हे आव्हान लीलया पेललंच आहे। शिवाय कोणाच्याही वाटाचं आरक्षण न देता मराठा समाजाची मागणी पूर्ण केली आहे। पाहूया। आरक्षणाच्या लढाईत फडणवीसांचा पॉवर प्ले। मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईत फडणवीसांचा गुलाल। आरक्षणाच्या परीक्षेत फडणवीस अव्वल। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आर-पारची लढाई छेडली। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती। ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊन धडकले। मराठा आरक्षणाचा कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान फडणवीसांसमोर होतं। आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच जरांगेंच्या निशाण्यावर फडणवीस होते। फडणवीसांवर वैयक्तिक टीका होत होती। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय, मराठा संपवायचा बघतोय। मराठ्यांच्या लक्षात आलं, परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे। आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यांचं। पण ही परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय संयमानं हाताळली। कोणतीही अवघड परिस्थिती नायक कशी हाताळतो हे यावेळी दिसून आलं। जरांगे पाटलांची तोफ सरकारविरोधात धडाडत असताना त्यांनी कुठेही परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली। स्वतःही संयम ठेवला। शिवाय सरकारमधील मंत्र्यांनाही संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या। जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे, ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल। मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील। मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो। त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात। जरांगेंच्या आंदोलनानं जोर धरल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांना तातडीनं नगरहून मुंबईत पाचारण केलं। आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत होत्या। गेल्या 5 दिवसात मंत्रिमंडळ उपसमितीच्या 4 बैठका पार पडल्या। आरक्षणाच्या मार्गातील अडचणी कशा दूर करता येतील या संदर्भात खल करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या। हे सगळं सुरू असताना गणेशोत्सवातील त्यांचे सर्व कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवले। आरक्षणाचा प्रश्न निकाली काढल्यानंतर सगळी सूत्र हाती असतानाही त्यांचं सर्व श्रेय मंत्रिमंडळ उपसमितीला देण्याचं औदार्य त्यांनी दाखवलं। अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचं, आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून, मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे। आरक्षणाच्या या लढाईत मराठा समाजाला काही देताना ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली। त्यामुळेच त्यांनी सरसकट आरक्षण देता येणार नाही ही भूमिका समजावून सांगितली। त्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली। मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही। जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे,
असं कुठेही झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत. आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही. आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण, महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्वाचं आहे. कोणत्याही परीक्षेच्या काळात नायकाचं नेतृत्व ताऊन सुलाखून निघत असतं. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या या मुद्द्यावर तोडगा काढलाच, याशिवाय मराठा समाजाचं मनही जिंकलंय. राज्यातल्या जनतेनं योग्य माणसाच्या हाती राज्याची धुरा दिलीय हे फडणवीसांनी पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवलंय. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.